हरिओम. आज शुक्रवार 21 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. माणसाला कितीही मिळालं तरी त्याची हाव कायमच राहते. महाराज सांगतायत की जगात 2 प्रकारचे रोग माणसाला नेहमी सतावत असतात. एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही, कितीही औषध पाणी करा काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वान्नाचं जेवण तयार असूनही काय फायदा. तो म्हणतो खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू. आणि दुसरा रोग असा की कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही, काही खा त्याचं भस्म होतं. तद्वत आपलं झालंय बरं. मात्र आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजन पूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचं प्रेम नाही, त्याची आवडच वाटत नाही, आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिलाय बरं. बायको, मुलं, नोकरी, धंदा, घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की ज्यापासून सुख मिळेल असं आपल्याला वाटतं, त्या गोष्टी पुरवल्या. पण अजून आपले हाव या सर्वांना पुरून या सर्वांचं भस्म करून कायमच आहे ना. आणि परमेश्वराचं प्रेम मात्र काही लागत नाही. हे असं किती दिवस चालणार. आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही हे खरं, पण याचं कारण वाईट वागलं तर आपल्याला लोक नावं ठेवतील ही भीती. असा दिखाऊपणा, चांगुलपणा ही वरवरची सुधारणा काय कामाची. मानवी जीवन सुखी झालं तर ती सुधारणा महत्वाची नक्कीच म्हणायची. उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितका जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झालाय खरा. परमेश्वराचं प्रेम लागल्याशिवाय त्याला इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असं नाही. अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा काय उपयोग नाही ना. आपण दरवर्षी वारी करतो, जन्मभर वारी करीतच राहणार, परंतु परमेश्वराचं प्रेम प्रेम मात्र काही लागत नाही ना. खरोखर मनुष्याला किती असले म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही हो. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरे. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणारच नाही. मनात भगवंताचं प्रेम नसलं तरी देहाने म्हणजेच बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचं नामस्मरण करावं ना. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावं लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे असं वाटणं जरुरीचं आहे. ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.